स्क्रीन दिसत आहे? हॅलो. येस सर. आपण हो सर. येस सर. आपण डिबे हकल थेरी पाहत होतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी. आपल्याला माहित आहे की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी अल्फाची जी व्हॅल्यू आहे दॅट इज डिग्री ऑफ डिसोसिएशन दॅट वॉज 1 बिकॉज ॲट अ मॉडरेट कॉन्सन्ट्रेशन. मॉडरेट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एखाद्या मीडियम कॉन्सन्ट्रेशनला, म्हणजे काही जरी आपण पाणी टाकलं त्या इलेक्ट्रोलाइटमध्ये तरी त्याचं आयनायझेशन जे आहे ते 100% होत होतं. कशाचं? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं. ओके. सो त्यामुळे त्याचं जर 100% आयनायझेशन होतं तर त्याचं फर्दर डायल्युशन जेव्हा केलं आपण, म्हणजे मॉडरेट कॉन्सन्ट्रेशनलाच त्याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन 1 आहे. डिग्री ऑफ डिसोसिएशन 1 आहे म्हणजे 100% त्याचं आयनायझेशन होत होतं. म्हणजेच मॉडरेट कॉन्सन्ट्रेशनलाच त्याची कंडक्टिव्हिटी जी आहे ती पूर्णपणे कंडक्टिव्हिटी झाली असती त्याची, म्हणजे तेवढे, कारण नंबर ऑफ आयन्स पूर्ण याचे तयार झाले होते. पण जसं आपण वॉटर ॲड करतो किंवा जसं पुन्हा डायल्यूट करतो त्याला, तेव्हा सुद्धा पुन्हा डायल्युशन केल्यानंतर त्याची कंडक्टिव्हिटी थोडी वाढलेली आपल्याला आढळत आहे ना. ऑन फर्दर डायल्युशन इट्स कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस स्लाइटली. तर आपण जेव्हा फर्दर डायल्युशन करतो तेव्हा त्याची कंडक्टिव्हिटी पुन्हा वाढायला नाही पाहिजे होती, है ना. कारण काय, त्याचं मॉडरेट कॉन्सन्ट्रेशन जेव्हा होतं तेव्हाच त्याची कंडक्टिव्हिटी पूर्णपणे होती. का बरं पूर्णपणे होती? कारण त्याचं आयनायझेशन पूर्ण झालेलं होतं, है ना. पण तरीही इट इज ऑब्झर्व दॅट की ऑन फर्दर डायल्युशन, जर त्याला पुन्हा डायल्यूट केलं, आपण त्याला थोडं पाणी ॲड केलं, म्हणजेच पुन्हा डायल्यूट जर केलं, तर त्याची कंडक्टिव्हिटी इज सीन टू बी इन्क्रीज्ड. its conductivity is seen to be increased. So why this happens? Why this conductivity increases due to further dilution of strong electrolyte? It was explained by Debye and Huckel theory. Debye-Huckel theory. So for that, he gave the two effects. That is asymmetric effect. It is also called as relaxation effect. And second one was the electrophoretic effect. So what was asymmetric effect? According to asymmetric effect, in absence of electric field, म्हणजे electric field नसताना, each ion, that is by positive ion or negative ion, it is surrounded by oppositely charged ion. आता मी ते दाखवताना पॉझिटिव्ह आयन सराउंड केला दाखवला, पण निगेटिव्ह आयन सुद्धा याच पद्धतीने पॉझिटिव्हली आयननी सराउंड झालेला असेल इन अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. जेव्हा तिथे इलेक्ट्रिक फील्ड नसते तेव्हा, ओके, जेव्हा तिथे इलेक्ट्रिक फील्ड नसेल तेव्हा each ion is surrounded by oppositely charged ions. Okay, so there is a symmetric atmosphere around this ion. म्हणजे हा जो पॉझिटिव्ह आयन आहे हा सिमेट्रिकली निगेटिव्हली आयननी सराउंड झालेला असेल. त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये जे निगेटिव्ह आयन आहे ते निगेटिव्ह आयन कशाने सराउंड झाले असतील? अपोजिटली चार्ज म्हणजे पॉझिटिव्ह आयननी सिमेट्रिकली सराउंड झालेले असेल. ओके, therefore there is no net force of attraction will be on this ion is 0, है ना. हा जो आयन आहे याचा नेट फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय राहील? 0 राहील. कारण हा इकडे जाणार नाही, इकडे जाणार नाही, इकडे जाणार नाही, इकडे जाणार नाही, कारण सगळीकडून सारखंच यांनी हा सराउंड झालेला आहे. ओके, therefore net force of attraction on this ion is 0. Now when we apply electric field, जेव्हा आपण इलेक्ट्रिक फील्ड लावतो, आता करंट तेव्हाच फ्लो होतो जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड तुम्ही लावता, आहे ना. एकाला पॉझिटिव्ह करता आणि दुसऱ्याला निगेटिव्ह करता, तेव्हाच करंट फ्लो होईल, नाही तर होणार नाही सोल्युशन मधून, आहे ना. इलेक्ट्रिक फील्ड जेव्हा लागेल तेव्हाच तुम्हाला करंट दिसेल ना, म्हणजे तेव्हाच आयन्स विल मूव्ह टुवर्ड्स द अपोजिटली चार्ज इलेक्ट्रोड. अँड ड्यू टू दॅट फ्लो ऑफ आयन्स or due to that migration of ions, conductivity or electricity will flow. Now in presence of इलेक्ट्रिक फील्ड, जेव्हा आपण अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड केली आपण, म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे एक पॉझिटिव्ह केला आणि एक निगेटिव्ह केला, त्यावेळेस काय होईल? जो आपला पॉझिटिव्हली चार्ज आयन आहे इट विल गो टू निगेटिव्ह इलेक्ट्रोड अँड निगेटिव्ह आयन्स विल गो टू पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. ओके, आता हे अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्डमध्ये या पद्धतीची सिच्युएशन होती. इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड या पद्धतीची सिच्युएशन राहील, है ना. म्हणजे जे निगेटिव्हली चार्ज आयन्स आहेत दे विल मूव्ह टुवर्ड्स द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड अँड दॅट पॉझिटिव्हली चार्ज ion it will try to move towards the negatively charged electron. Okay, so therefore this symmetric initially there was a symmetrical atmosphere, but
in presence of electric field there will be a formation of asymmetric atmosphere. या पद्धतीचं ॲटमॉस्फिअर तयार होईल. कारण काय, निगेटिव्हली चार्ज जे आहे आयन्स ते पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट झाले आणि हा पॉझिटिव्ह चार्ज जो आयन आहे तो निगेटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट झाला. आता हा जो पॉझिटिव्ह चार्ज आयन आहे तो जो निगेटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट झालेला आहे तो तेवढ्या फास्टली तो याच्याकडे जाणार नाही. का बरं? व्हाय बिकॉज these negatively charged ions they will try to keep this positive ion टुवर्ड विथ देमसेल्स आहे ना. कारण हे जे निगेटिव्ह चार्ज आयन्स आहे याच्या भोवती हे काय करेल, या पॉझिटिव्ह चार्जला याच्याकडे जेवढ्या सहजतेने गेला असता जर हे नसते तर तेवढ्या सहजतेने जाऊ देणार नाही आहे ना. कारण हे निगेटिव्ह आयन इकडे चालले आहे ना आणि हे पॉझिटिव्ह आयनला इकडे जायचं आहे या प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्डमध्ये. तर जेवढ्या फास्टली हे पॉझिटिव्ह आयन्स जाणार होते निगेटिव्हकडे तेवढ्या फास्टली जाणार नाही. का बरं? कारण हे निगेटिव्हली चार्ज आयन्स आहे दे विल अट्रॅक्ट दिस पॉझिटिव्ह आयन टुवर्ड्स देमसेल्फ. ओके. देअरफॉर जेवढ्या फास्ट ही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी फ्लो व्हायला पाहिजे होती तेवढ्या यांनी ते फ्लो होणार नाही. ओके. जेवढ्या फास्ट हा आयन इकडे जाणार होता तेवढ्या फास्ट हे स्पियर जे आहे निगेटिव्ह चार्ज स्पियर हे याला जाऊ देणार नाही याच्याकडे आहे ना. त्याच्यामुळे जेवढी इलेक्ट्रिसिटी फ्लो व्हायची होती तेवढी होणार नाही. बट इन प्रेझेन्स बट ऑन डायल्युशन जर याला डायल्यूट केलं या सोल्युशनला. आता हे सोल्युशन आपलं आधीच होतं त्याच्यानंतर समजा आपण आता फर्दर डायल्यूट केलं त्याला पाणी टाकलं. पाणी टाकल्यामुळे काय होईल, दीज आयन्स विल बी फार अपार्ट फ्रॉम दिस पॉझिटिव्ह आयन. आता हे जे आयन्स आहे हे याच्यापासून दूर राहतील आहे ना. कारण पाणी राहील, पाण्याचे मॉलिक्युल्स वगैरे राहतील त्याच्यात. त्याच्यामुळे काय होईल, तो हा जो पॉझिटिव्ह आयन आहे तो सहजतेने इकडे जाईल निगेटिव्ह आयन अँड देअरफॉर इलेक्ट्रिसिटी इन्क्रीजेस ऑन डायल्युशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमध्ये इलेक्ट्रिसिटी वाढेल ड्यू टू फर्दर डायल्युशन. कारण काय, हे जे असिमेट्रिक ॲटमॉस्फिअर तयार झालं होतं इट विल बी डिस्टर्ब ड्यू टू द डायल्युशन. ओके. So, in absence of electric field, there was a symmetrical atmosphere. Okay, and in presence of applied electric field, or when we apply the electric field to this, then this asymmetric atmosphere will collapse into asymmetric atmosphere. Okay, हा जो टाइम लॅग आहे, ओके, म्हणजे जसं देअर इज अ स्मॉल टाइम लॅग बिटवीन द कोलॅप्स ऑफ सिमेट्रिक ॲटमॉस्फिअर इंटू असिमेट्रिक ॲटमॉस्फिअर. याच्यामध्ये थोडा टाइम राहतो स्मॉल, त्याला म्हणतो आपण स्मॉल टाइम लॅग बिटवीन द कोलॅप्स ऑफ ओल्ड ॲटमॉस्फिअर. ओल्ड म्हणजे सिमेट्रिकल ॲटमॉस्फिअर अँड फॉर्मेशन ऑफ न्यू ॲटमॉस्फिअर म्हणजे असिमेट्रिक ॲटमॉस्फिअर. ड्युरिंग दिस पिरियड द आयन इज सेट टू बी रिलॅक्स. ओके. या पिरियडमध्ये म्हणजे सिमेट्रिक ॲटमॉस्फिअरचं असिमेट्रिक ॲटमॉस्फिअर मध्ये पर्यंतचा जो टाइम लॅग आहे, जो काही टाइम पिरियड आहे त्या पिरियडमध्ये त्या आयन्सला काय म्हणतो आपण, दॅट आयन इज सेट टू बी अ रिलॅक्स्ड. ओके. अँड धिस इफेक्ट इज कॉल्ड ॲज रिलॅक्सेशन इफेक्ट. ठीक आहे. सो in this case there will be a retarding force on ion. आयनला जेवढ्या सहजतेने मूव्ह या निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे व्हायचं होतं तेवढ्या होणार नाही. काय करेल, हे निगेटिव्ह आयन जे आहे याच्या भोवतीचे, समजा इथे निगेटिव्ह असतात तर पॉझिटिव्ह आयन असते. ठीक आहे. तर हा ते पॉझिटिव्ह दाखवलं म्हणून इकडे निगेटिव्ह दाखवला. तर हे जे निगेटिव्ह आयन्स जे आहे ते याला रिटार्ड करतील. ओके. रिटार्ड करतील म्हणजे इकडे सहजतेने जाऊ देणार नाही. देअरफॉर या पॉझिटिव्ह आयनची जी स्पीड आहे ती स्पीड काय होईल, कमी होईल. इकडे जाण्याची स्पीड कमी झाली म्हणजेच त्याची कंडक्टिव्हिटी कमी झाली. ठीक आहे. स्पीड कमी झाली म्हणजेच कंडक्टिव्हिटी ऑल्सो डिक्रीजेस. ऑन डायल्युशन काय होईल, इंटर आयोनिक डिस्टन्स या दोघांचे आयन्समधले या आपापसातल्या आयन्समधलं जे डिस्टन्स आहे ते वाढेल. डायल्युशन केलं म्हणजे पाणी टाकलं आपण, पाणी टाकल्यामुळे इंटर आयोनिक डिस्टन्स इन्क्रीजेस. इंटर आयोनिक डिस्टन्स इन्क्रीज झालं म्हणजे काय, हा जो पुलिंग इफेक्ट आहे याच्याकडे ओढण्याची जो इफेक्ट आहे या आयनचा अपोजिटली चार्जचा तो कमी होईल. ओके. इट विल डिक्रीजेस द पुलिंग इफेक्ट अँड देअरफॉर कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. So this effect is called as relaxation effect. Now another type of effect that was a electrophoretic effect. दुसऱ्या टाईपचा जो इफेक्ट आहे त्याला आपण इलेक्ट्रोफोरेटिक इफेक्ट म्हणतो. तो इफेक्ट काय आहे, त्यामध्ये वी नो दॅट इन अ सोल्युशन इच आयन इज सराउंडेड बाय अ सॉल्व्हंट मॉलिक्यूल. आता सोल्युशनमध्ये म्हणजे हे दोन वेगवेगळे इफेक्ट आहे. हे पहिलं कारण सांगितलं त्यानं, हे दुसरं कारण सांगितलेलं आहे.
तर आपल्याला माहित आहे की सोल्युशनमध्ये प्रत्येक आयन जो आहे इट इज सराउंडेड बाय अ सॉल्व्हंट मॉलिक्यूल. ओके, त्या पद्धतीचा जो आयन आहे, हे आयन्स आहे अपोजिटली चार्ज, दे आर सराउंडेड बाय दिस सॉल्व्हंट मॉलिक्यूल. या सॉल्व्हंट मॉलिक्यूलने ते सराउंड झालेले आहे. ठीक आहे, दे आर सराउंडेड बाय अ सॉल्व्हंट मॉलिक्यूल. नाव या ही जे प्रोसेस आहे, आयन्स आर सराउंडेड बाय सॉल्व्हंट मॉलिक्यूल, याला आपण सॉल्वेशन ऑफ आयन्स असं म्हणत असतो. इन इलेक्ट्रिक फील्ड, when we apply the electric field, solvated ion move in opposite direction. ओके, म्हणजे हे जे सॉल्वेटेड आयन जे आहे, इथे निगेटिव्ह आयन आहे, हा कुठे जाईल, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे जाईल. पॉझिटिव्ह आयन जर असेल तर तो कुठे मूव्ह होईल, निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे मूव्ह होईल, है ना. जेव्हा आपण इलेक्ट्रिक फील्ड लावू, इन द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, these oppositely charged ions will move to the oppositely charged electrode. Oppositely charged electrode कडे मायग्रेट होतील. ओके, दॅट इफेक्ट, दॅट हे जे मायग्रेशन आहे आयनचं, मायग्रेशन ऑफ आयन्स, कोणते आयन, सॉल्वेटेड आयन, migration of this solvated ion in opposite direction is called as electrophoretic effect. Okay, these solvated ions will move in the opposite direction बिकॉज, का बरं, कारण निगेटिव्ह आयन कुणाकडे जातील, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे, आणि पॉझिटिव्ह आयन कुणाकडे जातील, निगेटिव्ह आयनकडे. हे जे सॉल्वेटेड म्हणजे काय, आयन सराउंडेड बाय सॉल्वंट मॉलिक्यूल. ठीक आहे, तर ते पूर्ण सॉल्व्हेंट, तो आयन आणि त्याच्या भोवती असलेलं सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल, हे सगळे कुणाकडे जाईल, समजा निगेटिव्ह असेल तर ते पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे जाईल, आणि पॉझिटिव्ह असेल तर ते निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे जाईल. ठीक आहे. आता जेव्हा कॉन्सन्ट्रेशन जास्त राहील त्या सोल्युशनचं, व्हेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन इज हायर, देन अपोजिटली चार्ज आयन दे विल ऑब्स्ट्रक्ट इच अदर. ओके, देअरफॉर कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस. समजा याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त राहिलं, याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त राहिलं, सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त राहिलं. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा जास्त राहील, तेव्हा ह्या पॉझिटिव्ह आयनला इकडे जाण्यासाठी हे बाकीचे आयन्स काय करतील, ऑब्स्ट्रक्ट करतील. ऑब्स्ट्रक्ट म्हणजे अडथळा निर्माण करतील. का बरं, का बरं, कारण कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे म्हणजे सॉल्व्हंट मॉलिक्यूल कमी आहे. त्यामुळे हे जे आयन्स आहे, हे आयन्स याच्या जवळ आहे, जवळ. त्यामुळे हा जो पॉझिटिव्ह चार्ज जितक्या सहजतेने इकडे जाणार होता, तेवढ्या सहजतेने जाणार नाही, त्याच्यासाठी अडथळा निर्माण करतील. ओके, नाव ऑन डायल्युशन, समजा डायल्यूट केलं आपण, डायल्यूट केल्यानंतर काय होईल, जास्त पाणी तयार होईल तिथे. देअरफॉर तिथे देअर विल बी अ मोर स्पेस बिटवीन द आयन. ऑन डायल्युशन, समजा याला याच्यामध्ये पाणी टाकलं, काय होईल, याच्यामधली जी स्पेस आहे या आयन्समधली ती वाढेल, आहे ना. आयन्स इकडे राहील, हे दूर आयन्स राहतील. दूर आयन्स असल्यामुळे जो काही अडथळा होणार होता, ऑब्स्ट्रक्शन होणार होतं, ते ऑब्स्ट्रक्शन कमी होईल. अँड सिन्स द ऑब्स्ट्रक्शन डिक्रीजेस, कंडक्टिव्हिटी इनक्रीजेस. सो दिस इफेक्ट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफोरेटिक इफेक्ट. हे दोन्ही इफेक्ट आहे, म्हणजे हे कारणं सांगितलेले आहे डी बी हॅपलनी. कशासाठी कारण सांगितलंय, की डायल्युशन केल्यानंतर, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं डायल्युशन केल्यानंतर त्याची कंडक्टिव्हिटी का बरं वाढते, याच्यासाठी. ठीक आहे, कारण डायल्युशन केल्यामुळे काय होत असते म्हणते, पहिलं कारण काय सांगितलं, डायल्युशन केल्यामुळे रिटार्डिंग फोर्स जो आहे आयनचा, म्हणजे इंटर आयोनिक डिस्टन्स वाढते, म्हणून या अपोजिटली चार्ज आयनचा पुलिंग इफेक्ट कमी होतो, आणि म्हणून कंडक्टिव्हिटी वाढते, हे पहिलं कारण सांगितलं. आणि दुसरं कारण सांगितलं, डायल्युशन केल्यानंतर देअर इज अ मोर स्पेस बिटवीन द आयन. आयनमध्ये जास्त स्पेस निर्माण होते, अँड ह्या आयनमुळे जास्त स्पेस निर्माण झाल्यामुळे जे ऑब्स्ट्रक्शन आहे त्याला जो अडथळा निर्माण होणार होता या आयन्समुळे, तो होणार नाही, आणि म्हणून कंडक्टिव्हिटी वाढेल. सो दिस इफेक्ट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोफोरेटिक इफेक्ट, अँड फर्स्ट इफेक्ट दॅट वॉज कॉल्ड एज अ रिलॅक्सेशन इफेक्ट. ओके, so these two effects are responsible for the increase in the conductivity of the strong electrolyte on dilution. Okay, then we will move to next topic, that is Hittorf's theoretical device. हे थेरॉटिकल डिव्हाइस आहे, याचा अर्थ हायपोथेटिकल डिव्हाइस आहे. ठीक आहे, एवढं लक्षात घ्यायचं. याच टॉपिकला म्हणतात मायग्रेशन ऑफ आयन्स. ओके, यालाच म्हणतो आपण मायग्रेशन ऑफ आयन्स. नाव याच्यासाठी आपण सेल कन्सिडर करणार आहोत, म्हणजे हे हायपोथेटिकलच आहे, याला आपण सेल कन्सिडर करतो. तर याच्यामध्ये आपण 3 टाईपचे कंपार्टमेंट घेत असतो. ओके, इन दिस हिटॉट थेरॉटिकल डिव्हाइस. आता हे बेस्ड कशावर आहे ते पाहू. फॅराडेज लॉ जो आहे, सेकंड लॉ, त्याच्यावरती हा इट इज बेस्ड ऑन फॅराडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. दॅट इज, when the same quantity of electricity is passed through the solution of different electrolytes, the ions are always liberated in equivalent amount.
दोन अलग अलग इलेक्ट्रोलाइट मधून जर आपण सारख्याच क्वांटिटीचा करंट पाठवला तर जे आयन्स डिपॉझिट होतील इलेक्ट्रोडवरती जे लिबरेट होतील आयन दॅट विल बी इन द इक्विव्हॅलंट अमाऊंट, सारख्या अमाऊंटचेच आयन्स दोन्ही इलेक्ट्रोडवरती लिबरेट होतील. ओके, दोन इलेक्ट्रोलाइट घेतले आपण अलग अलग आणि दोन इलेक्ट्रोलाइट त्याला इलेक्ट्रोड्स लावतो आपण, है ना, इलेक्ट्रोड्स लावतो, त्याच्यानंतर त्याचं इलेक्ट्रोलिसिस केलं, दोन्ही मधून आपण सारखाच करंट जर पास केला तर जे आयन्स लिबरेट होतात, हा सोल्युशनमध्ये जे आयन्स लिबरेट होतात, जे सोल्युशनमध्ये आयन्स लिबरेट होतात ते दोन्ही सोल्युशनमध्ये सारख्याच अमाऊंटचे किंवा सारख्याच नंबरचे आयन्स लिबरेट होत असतात. तर धिस हिटॉप थेरॉटिकल डिव्हाइस इट इज बेस्ड ऑन फॅराडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. नाउ टू एक्सप्लेन दिस, हे एक्सप्लेन करण्यासाठी आपण काय करतोय, आपण सेल कन्सिडर करतोय. त्या सेलमध्ये तीन कंपार्टमेंट्स आहेत. एक आहे ॲनोडिक कंपार्टमेंट, ठीक आहे, एक आहे ॲनोडिक कंपार्टमेंट, मधातला आहे सेंट्रल कंपार्टमेंट. आपल्याला माहिती आहे ॲनोडिक कंपार्टमेंट म्हणजे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. ॲनोडिक कंपार्टमेंटला जो इलेक्ट्रोड असतो त्याच्यावरती पॉझिटिव्ह, ॲनोड म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. दुसरं आहे सेंट्रल कंपार्टमेंट, मधातलं कंपार्टमेंट एक घेतलं आपण, आणि तिसरं आहे कॅथोडिक कंपार्टमेंट, याला आपण कॅथोडिक कंपार्टमेंट, ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे, या पद्धतीचं एक डिव्हाइस आपण कन्सिडर करून राहिलो आहे ना. तर सुरुवातीला असं गृहीत धरलं, आता इलेक्ट्रोलाइट म्हटलं, इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आयन्स असतील आणि निगेटिव्ह आयन्स सुद्धा असतील. समजा NaClचं उदाहरण घेतलं तर Na+ जेवढे असतील तेवढे Cl- असतील, है ना. तर आपण इथे अशा पद्धतीचंच घ्यायचं इलेक्ट्रोलाइट कन्सिडर करतोय की ज्यामध्ये पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स हे सारखे आहेत. NaCl झालं, AgNO3 झालं, या पद्धतीचं. तर आपण इथे इलेक्ट्रोलाइट घेतला आहे. ठीक आहे, आता हे जे पॉझिटिव्ह आयन्स दाखवलेले आहे इट मे बी ऑफ Na+ आणि निगेटिव्ह आयन्स Cl- जर NaCl घेतलं तर ते आपण या पद्धतीने एक सेल कन्सिडर केली, त्याचे तीन कंपार्टमेंट केले. एक आहे ॲनोडिक कंपार्टमेंट, दुसरा आहे सेंट्रल कंपार्टमेंट आणि तिसरा आहे कॅथोडिक कंपार्टमेंट. ओके, या पद्धतीचा आपण कन्सिडर करून राहिला हिटॉप मेथड थेरॉटिकल मेथडसाठी. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज मायग्रेशन ऑफ आयन्स, यालाच आपण काय म्हणतो, मायग्रेशन ऑफ आयन्स असं सुद्धा म्हणतो. ओके, ना आता पहा, सुरुवातीला आपण याला इलेक्ट्रोलिसिस करणार आहोत. याचा इलेक्ट्रोलिसिस म्हणजे याच्यामधून करंट फ्लो करणार आहोत. ओके, याच्यामधून करंट फ्लो करणार आहे. आता इथे जर दोन इलेक्ट्रोड घेतले आहे, ॲनोडिक कंपार्टमेंटचा जो इलेक्ट्रोड आहे, जो पॉझिटिव्हली चार्ज केलेला आहे आपण, इट इज मेड अप ऑफ प्लॅटिनम. प्लॅटिनम इलेक्ट्रोड घेतला आहे. कॅथोडिकचा जो इलेक्ट्रोड आहे तो सुद्धा आपण प्लॅटिनम इलेक्ट्रोड घेतलेला आहे. प्लॅटिनम इलेक्ट्रोड का बरं घेतला आहे, की याच्यासाठी घेतला आहे की प्लॅटिनम इलेक्ट्रोड हा नॉन अटॅकेबल इलेक्ट्रोड आहे. नॉन अटॅकेबल इलेक्ट्रोड म्हणजे काय, नॉन अटॅकेबल इलेक्ट्रॉन म्हणजे काय, इलेक्ट्रोड म्हणजे काय, याच्यावरती समजा निगेटिव्ह आयन्स आले, निगेटिव्ह आयन्स जर या इलेक्ट्रोडवरती आले तर त्या निगेटिव्ह आयन्स त्या इलेक्ट्रोडला डिझॉल्व्ह करणार नाही. ठीक आहे, कारण अटॅक करणार नाही. समजा समजा आपण AgNO3 सोल्युशन घेतलं, समजा याच्यामध्ये AgNO3 सोल्युशन किंवा इलेक्ट्रोलाइट AgNO3 घेतला आणि इथे सिल्वर इलेक्ट्रोड जर यूज केला असता आपण, तर काय झालं असतं, ॲनोडिक कंपार्टमेंटमध्ये NO3 आयन जसे इथे आले, ते NO3 आयन त्या इलेक्ट्रोडचा जो सिल्वर आहे, सिल्वर म्हणजे Ag ला घेतलं असतं आणि त्या Ag+ डिझॉल्व्ह केलं असतं या सोल्युशनमध्ये पुन्हा. ठीक आहे, असं केव्हा झालं असतं, जर आपण सिल्वर इलेक्ट्रोड घेतला असता तर. आपण कोणता इलेक्ट्रोड घेतला इथे, प्लॅटिनम इलेक्ट्रोड घेतला. आता या प्लॅटिनम इलेक्ट्रोडवरती या निगेटिव्ह आयन्सची किंवा पॉझिटिव्ह आयन्सची कोणतीही रिॲक्शन होणार नाही, म्हणजे ते आयन्स याला अटॅक करणार नाही. म्हणून आपण असं म्हणतो की इलेक्ट्रोड्स आर नॉन अटॅकेबल. यामध्ये जे इलेक्ट्रोड घेतला आपण या कंडिशनमध्ये, ते इलेक्ट्रोड कसा आहे, तो नॉन अटॅकेबल इलेक्ट्रोड आहे. म्हणजे कोणता घ्यायचा मग, प्लॅटिनम इलेक्ट्रोड. प्लॅटिनम इलेक्ट्रोड इट इज अ नॉन अटॅकेबल इलेक्ट्रोड. ओके, तर मग हे जे सोल्युशन आहे इलेक्ट्रोलाइटचं, याला आपण इलेक्ट्रोलिसिस करणार आहे या सोल्युशनचं बिटवीन टू प्लॅटिनम इलेक्ट्रोड. दोन प्लॅटिनम इलेक्ट्रोडच्या घेऊन एक पॉझिटिव्ह चार्ज केला, एकाला निगेटिव्ह केला, याच्यामध्ये आपण याचं इलेक्ट्रोलिसिस करणार आहोत. ठीक आहे, दुसरी जी कंडिशन आहे त्याच्यामध्ये आपण अटॅकेबल इलेक्ट्रोड घेऊ. अटॅकेबल इलेक्ट्रोड म्हणजे काय घ्यावं लागेल आपल्याला, इथे प्लॅटिनम न घेता सिल्वर इलेक्ट्रोड घ्यावं लागेल, है ना. सिल्वर इलेक्ट्रोड घ्यावं लागेल दोन्हीकडे, एकाला पॉझिटिव्ह करावं लागेल, एकाला निगेटिव्ह करावं लागेल. तर
दोन्ही टाईपचे आपण हे पाहणार आहोत. पहिल्या टाईपमध्ये आपण प्लॅटिनम इलेक्ट्रोड घेतला विच इज अ नॉन अटॅकेबल इलेक्ट्रोड. दुसऱ्या कंडिशनमध्ये आपण सिल्वर इलेक्ट्रोड घेणार आहोत विच इज अ अटॅकेबल इलेक्ट्रोड. ठीक आहे. नाव आता हे प्लॅटिनम इलेक्ट्रोड जे आहे तो इनर्ट इलेक्ट्रोड आहे, म्हणून आपण पहिले कंडिशन घेतली व्हेन द इलेक्ट्रोड्स आर नॉट अटॅक्ड और इलेक्ट्रोड्स आर नॉट अटॅकेबल. ओके. तर पहिली केस कन्सिडर केली आपण व्हेन ओनली पहिली केस आपण कन्सिडर करणार आहे याच्यामध्ये. हे 4 केसेस आहे. तर पहिली केस जी आहे त्यामध्ये पहिल्या केसमध्ये लेट ऑल द कंपार्टमेंट कंटेन्स 4 कॅटायन्स अँड 4 ॲनायन्स इन अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. जेव्हा आपण इलेक्ट्रिक फील्ड लावली नाही, ही पहिली केस हं. इथे आपण इलेक्ट्रिक फील्ड लावली नाही, तर तीनही कंपार्टमेंटमध्ये सारखेच नंबर ऑफ कॅटायन्स आहे आणि सारखेच नंबर ऑफ ॲनायन्स आहे. म्हणजे इथे 4 आहे. ॲनोडिक कंपार्टमेंट. इन ॲनोडिक कंपार्टमेंट देअर आर 4 पॉझिटिव्ह आयन्स म्हणजे कॅटायन अँड 4 निगेटिव्ह आयन्स मीन्स ॲनायन. पॉझिटिव्हली चार्ज आयन्स त्याला कॅटायन म्हणतो, निगेटिव्ह चार्ज आयन्स त्याला ॲनायन म्हणतो, हे तुम्हाला माहिती आहे. इन कॅथोडिक कंपार्टमेंट ऑल्सो देअर आर 4 कॅटायन्स ॲज वेल ॲज 4 ॲनायन्स. अँड इन सेंट्रल कंपार्टमेंट इथे तुम्ही 4 घेऊ शकता, 5 घेऊ शकता, 6 घेऊ शकता, असं काहीच नाही आहे. हिअर देअर आर 5 कॅटायन्स अँड 5 ॲनायन्स. सो इन absence of electric field, all the compartment means anodic compartment and cathodic compartment, they contains 4 cations and 4 anions. And in central compartment there are 5 cations and 5 anions. Okay. Now second case मध्ये आपण सेकंड केस कन्सिडर करतो आता. इन सेकंड केस 1 मध्ये अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, सगळे कंपार्टमेंटमध्ये इक्वल आयन्स आहे, म्हणजे जे काही इथे 4 दिलं आहे तर हे 4 जे आहे हे ॲनोडिक आणि कॅथोडिकमध्ये आहे. 5 जे आहे ते याच्यामध्ये आहे, सेंट्रलमध्ये आहे. केस 2 मध्ये आपण असे कन्सिडर करतो आहे लेट द कॅटायन इज स्टेशनरी. कॅटायन काही मूव्ह होऊन नाही राहिला, कॅटायन आपल्या जागेवरच आहे. आपण सेकंड केस अशी कन्सिडर करतो आहे की इलेक्ट्रोलिसिस केल्यानंतर लेट द कॅटायन इज अ स्टेशनरी म्हणजे काय, त्याची स्पीड 0 एकाच जागेवर आहे, म्हणजे त्याची वेलॉसिटी किती झाली 0. सपोज u इज द वेलॉसिटी ऑफ कॅटायन, देन u इज इक्वल टू 0 अँड ओनली 2 anions आर मूव्हिंग विथ वेलॉसिटी v इज इक्वल टू 2. ओके. आता पहा सेकंड केस ही आहे. आपण सेकंड केसमध्ये असं गृहीत धरलं आहे की कॅटायन्स जे आहे ते मूव्ह होऊन नाही राहिले. ठीक आहे. फक्त ॲनायन्सच मूव्ह होत आहे. आता मला सांगा, ॲनायन्स म्हणजे निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन म्हणजे आयन्स असतात, ते कुठे मूव्ह होतील, कॅथोडकडे, सॉरी ॲनोडकडे, बरोबर आहे. पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोडकडे ते मूव्ह होतील, ते पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोडकडे मूव्ह होतील, है ना. आणि निगेटिव्ह आयन्स जे असतात ते पॉझिटिव्ह चार्जकडे मूव्ह होतील, आणि पॉझिटिव्ह आयन्स असेल तर ते निगेटिव्ह चार्जकडे मूव्ह होतील, हे आपल्याला माहिती आहेच. तर पहिली हे कंडिशन काय काय गृहीत धरतो आपण या कंडिशनमध्ये, काय गृहीत धरतो आहे की फक्त कॅटायन्स मूव्ह होऊन नाही राहिले आहे, फक्त 2 ॲनायन्स मूव्ह होऊन राहिले आहे विथ स्पीड दॅट इज v ऑफ ॲनायन इज इक्वल टू 2. 2 ॲनायन्स फक्त मूव्ह होऊन राहिले. 2 ॲनायन जर मूव्ह होऊन राहिले तर कुठे मूव्ह होतील, अर्थातच ते ॲनोडिक कंपार्टमेंटकडे मूव्ह होतील, बरोबर आहे ना. ॲनायन जे आहे ते ॲनोडिक कंपार्टमेंटकडे मूव्ह होतील. आता हे कॅटायन्स तर जागेवर आहे आपापल्या, मग कॅटायनचे नंबर ऑफ कॅटायन्स आहे इथे तेवढेच ठेवले आपण. कॅटायन्स मूव्ह होऊन राहिले का, नाही होऊन राहिले. कॅटायन्सला जर मूव्ह व्हायचं राहील तर कुठून कुठे मूव्ह होतील, ॲनोडिककडून कॅथोडिककडे जातील. ॲनायन्स कसे मूव्ह होतील, कॅथोडिक करून ॲनोडिक कंपार्टमेंटकडे मूव्ह होतील. मग पहिल्या सेकंड केसमध्ये काय कन्सिडर केलं आहे आपण या केसमध्ये, की ओनली anions are moving from this cathodic compartment to anodic compartment. कॅथोडिक कंपार्टमेंट मधून पहिले सेंट्रल कंपार्टमेंट मध्ये जातील आणि सेंट्रल मधून ते कुठे जातील, एनोडिक कंपार्टमेंट. असं आपण पहिले गृहीत धरलं आहे. तर 2 ॲनायन इकडे मूव्ह झाल्यानंतर 2 यांनी संख्या याची वाढली, बरोबर आहे. 2 याची संख्या 2 यांनी वाढली, इकडल्याची एनोडिक कंपार्टमेंट मधले 2 निगेटिव्ह आयन वाढले. तसेच इथले 2 निगेटिव्ह आयन जे आहे ते कमी झाले, बरोबर आहे ना. इथले 2 निगेटिव्ह आयन्स कमी झाले, कारण फक्त आपण ॲनायन मूव्ह होणार आहे असं गृहीत धरलं आहे, बरोबर आहे.
तर मग हे जे 2 आहे हे यांची संख्या कमी झाली. म्हणजे काय झाले इथे 2 पॉझिटिव्ह वाढले इथले. बरोबर आहे? हे पेअर्ड होते. 2 इकडे आले, तर इकडे 2 वाढले, 2 निगेटिव्ह वाढले, इकडे 2 पॉझिटिव्ह जास्तचे आले. बरोबर आहे? म्हणजेच काय होऊन राहिलं इथे, इन अ युनिट टाइम 2 anions migrate from cathode compartment to anode compartment. As a result, there is fall in concentration of anions in cathode compartment by 2. Fall in concentration of anion in this cathodic compartment by 2. कितीनी कमी झालं इथलं कॉन्सन्ट्रेशन? 2 नी कमी झालं, कारण 2 इकडे गेलेलं आहे. ठीक आहे. सो देअर इज इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ anion. Anionचं कॉन्सन्ट्रेशन इथे वाढलं. तर कितीनी? 2 नी. एनोडिक कंपार्टमेंटमध्ये ॲनायनचं कॉन्सन्ट्रेशन 2 नी वाढलं आहे आणि कॅथोडिक कंपार्टमेंटमध्ये ॲनायनचं कॉन्सन्ट्रेशन 2 नी कमी झालेलं आहे. ठीक आहे. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सेंट्रल कंपार्टमेंट रिमेन्स अनचेंज. याचा काही चेंज झाला का? नाही. हे प्रत्येक वेळेस सारखंच राहील सेंट्रल कंपार्टमेंटचं. ठीक आहे. तर देअर इज नो चेंज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सेंट्रल कंपार्टमेंट. ओके. सो धिस टू, आता पहा ह्या इलेक्ट्रोडवरती किती ॲनायन्स डिस्चार्ज झाले? 2 ॲनायन्स डिस्चार्ज झाले. ठीक आहे. आपण पहिले असं गृहीत धरलं होतं की कॅटायन मूव्ह झाले नाही, फक्त ॲनायन्सच मूव्ह झाले. अशी जेव्हा कंडिशन आहे तेव्हा 2 एक्सेस ॲनायन्स दे गेट डिस्चार्ज ॲट ॲनोड. ॲनोडवरती किती ॲनायन डिस्चार्ज झाले? 2. ओके. अँड 2 एक्सेस, आता इथे 2 एक्सेस राहिले आहे प्लस आयन, बरोबर आहे. पॉझिटिव्ह आयन इथे एक्सेस राहिले आहे 2. तर दे 2 एक्सेस कॅटायन्स आर डिस्चार्ज ॲट कॅथोड. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण असं गृहीत धरलं, असं जेव्हा आपण कन्सिडर केलं की कॅटायन मूव्ह होऊन नाही राहिले, देअर इज अ मुवमेंट ऑफ ओनली 2 ॲनायन्स. त्या केसमध्ये त्या केसमध्ये सेम नंबर ऑफ आयन्स आर डिस्चार्ज ऑन द रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रॉन. इथे पण 2 आयन्सच डिस्चार्ज झालेले आहे. ॲनोडिक कंपार्टमेंटमध्ये 2च आयन्स डिस्चार्ज झाले आहे आणि कॅथोडिक कंपार्टमेंटमध्ये सुद्धा 2 आयन्स डिस्चार्ज झालेले आहे. आता आपण तिसरी केस कन्सिडर करू. तिसऱ्या केसमध्ये असं गृहीत धरू की कॅटायन्स आणि ॲनायन्स दे आर मूव्हिंग विथ सेम स्पीड. कॅटायन्स आणि ॲनायन्स सारख्याच स्पीडनी मूव्ह होत आहे. म्हणजे 2 कॅटायन्स समजा इकडे चालले आहे कॅथोडिक कंपार्टमेंटमध्ये, तर 2 ॲनायन्स ॲनोडिक कंपार्टमेंटमध्ये चालले आहे, असं गृहीत धरलं आहे. ठीक आहे. Then the cations and anions are moving with same speed. म्हणजे या केसमध्ये u is equal to 2i, with that is the speed of cation, and v is equal to सुद्धा 2i, that is the speed of anion. So in this case, दोन cations will move from, दोन cations कुठून चालले? Anodic compartment to cathodic compartment, and 2 anions will move from cathodic compartment to anodic compartment. ठीक आहे. 2 कॅटायन इकडे गेले, 2 ॲनायन इकडे आले. ठीक आहे. आता 2 ॲनायन इकडे आल्यानंतर इथले 2 कॅटायन गेले होते, म्हणजे 2 ॲनायन फ्री झाले 2 कॅटायन इकडे गेल्यामुळे, आणि 2 ॲनायन अजून इकडले आले, म्हणजे एकूण किती झाले? 4. ठीक आहे. तसंच इकडे पहा, इकडे 2 ॲनायन इथून गेले होते, म्हणजे 2 कॅटायन इथे फ्री झाले होते आणि इकडून 2 कॅटायन आले, म्हणजे एकूण किती झाले इथे? 4. ठीक आहे. सो total number of cation discharge is equal to 4. Similarly, total number of anion discharge is equal to 4. बरोबर आहे. म्हणजेच सारखेच नंबर ऑफ कॅटायन डिस्चार्ज झाले आणि सारखेच नंबर ऑफ anion डिस्चार्ज झाले. जेव्हा कोणती कंडिशन आपण याच्यात घेतली होती? व्हेन कॅटायन्स अँड anions आर मूव्हिंग विथ द सेम स्पीड. ठीक आहे. पहिल्या याच्यात काय कन्सिडर केलं होतं? कॅटायन जाग्यावरच आहे, फक्त ॲनायनला मूव्ह केलं होतं. त्या केसमध्ये सुद्धा आपल्याला असं लक्षात आलं की देअर आर सेम नंबर ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्स आर डिस्चार्ज ऑन द रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड. 2 ॲनायन डिस्चार्ज झाले होते इकडे ॲनोडिक कंपार्टमेंटला आणि 2 कॅटायन डिस्चार्ज झाले होते. सारखेच नंबर ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्स वेअर डिस्चार्ज व्हेन वी कन्सिडर ओनली ॲनायन्स आर मूव्ह अँड नॉट कॅटायन्स. कॅटायन्स आपण टेशनरी पकडले होते आणि फक्त ॲनायन्सला मूव्ह केलं होतं. त्या केसमध्ये सुद्धा 2 ॲनायन इथे डिस्चार्ज झाले होते आणि 2 कॅटायन इथे डिस्चार्ज झाले होते. सारखेच नंबर ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्स वेअर डिस्चार्ज.
जेव्हा आपण दुसरी कंडिशन घेतली, तिसरी कंडिशन घेतली, की दोन्हीही कॅटायन्स अँड ॲनायन्स जेव्हा मूव्ह केले आपण, when both the cations and anions were moved with the same speed, at that condition also, त्या कंडिशनला सुद्धा equal number of cations and equal number of cations and anions they were discharged at the respective electrode. इथेही 4 डिस्चार्ज झाले कॅटायन आणि 4 इकडे सुद्धा anions डिस्चार्ज झाले. सारखेच नंबर ऑफ आयन्स डिस्चार्ज होत आहे. ठीक आहे. आता तिसरी कंडिशन आपण घेऊ. लेट कॅटायन्स मूव्ह ॲट डबल द स्पीड ऑफ ॲनायन्स. म्हणजे कॅटायनची वेलॉसिटी डबल आहे ॲनायनच्या वेलॉसिटी. ॲनायन म्हणजेच यू इज इक्वल टू किती 2 घेतले आपण. यू इज इक्वल टू 2 घेतलं आणि व्ही इज इक्वल टू काय घेतलं 1 घेतलं. व्ही इज इक्वल टू 1. व्ही म्हणजे काय स्पीड ऑफ ॲनायन, यू इज इक्वल टू स्पीड ऑफ कॅटायन. आता पहा काय होत येतं. इथून इथे कॅटायन किती गेले 2 गेले. ठीक आहे. इथून इथे कॅटायन 2 गेले कारण याची डबल स्पीड आहे. 2 कॅटायन इकडे मूव्ह झाले कॅथोडिक कंपार्टमेंटकडे आणि ॲनायन किती मूव्ह झाला त्याच्या बदले एकच ॲनायन मूव्ह झाला इकडे. आता इथून 2 कॅटायन गेल्यामुळे 2 कॅटायन इथून गेल्यामुळे याचे ॲनायन्स 2 शिल्लक राहिले आणि एक ॲनायन इकडला आलेला म्हणजे एकूण किती झाले इथे डिस्चार्ज 3 ॲनायन्स इथे डिस्चार्ज झाले. ठीक आहे. कॅटायन विषयी पाहू. कॅटायन 2 इकडे मूव्ह झाले म्हणजे 2 आलेले हे हे आलेले आहेत इकडून आहे ना आणि इथला ॲनायन गेल्यामुळे हा कॅटायन फ्री झाला होता. म्हणजे इथे सुद्धा किती कॅटायन झाले 3 कॅटायन. ठीक आहे. आणि इथे ॲनायन किती झाले 3. म्हणजे समजा आपण असं जरी कन्सिडर केलं की इफ द ॲनायन्स आर मुव्हिंग इफ द कॅटायन्स आर मुव्हिंग विथ अ डबल स्पीड than that of the anion, then also we are observing the same number of cations and anions are discharged on the respective electrode. तिन्ही कंडिशन आपण कन्सिडर केल्या. वेन ओनली anions मूव्ह, फक्त anions मूव्ह झाले, कॅटायन्स स्टेशनरी होते, तेव्हाही सारखेच नंबर ऑफ कॅटायन्स आणि anions रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोडवर ती डिस्चार्ज झाले होते. दुसरी कंडिशन आपण अशी कन्सिडर केली की anions and cations आर मुव्हिंग विथ द सेम स्पीड. त्या केसमध्ये सुद्धा काय झालं होतं. त्या केसमध्ये सुद्धा सेम नंबर ऑफ कॅटायन्स अँड सेम नंबर ऑफ anions वेर डिस्चार्ज ऑन द रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड. तिसरी आपण कंडिशन कन्सिडर केली होती की कॅटायन्स आर मूव्ड ॲट अ डबल स्पीड दॅन anions. अशी जेव्हा आपण कन्सिडर केली तेव्हा सुद्धा आपल्याला असं लक्षात आलं की सेम नंबर ऑफ कॅटायन्स अँड anions आर डिस्चार्ज ऑन द रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड. ठीक आहे. हे पहिली कंडिशन होती आणि ह्या 3 कंडिशन. ठीक आहे. तिन्ही केसमध्ये इन ऑल द केसेस द कॉन्सन्ट्रेशन इन सेंट्रल कंपार्टमेंट रिमेन्स कॉन्स्टंट. सेंट्रल कंपार्टमेंटमध्ये कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते सेंट्रल कंपार्टमेंटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट होतं तिन्ही केसमध्ये. ठीक आहे. आता केस 2 मध्ये हे केस जेव्हा आपण कन्सिडर केली की ओनली anions आर मूव्ह, तेव्हा फॉल इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ anion इन कॅथोड कंपार्टमेंट बाय 2. बरोबर आहे. आणि इन्क्रीज किती इकडे आले ते anions कुठे आले होते एनोडिक कंपार्टमेंटमध्ये आले ना. anions मूव्ह झाले कॅथोडिक मधून एनोडिक कडे. ठीक आहे. तर कॅथोडिकचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं कमी झालं. कितीनी झालं 2नी झालं. वाढलं कशाचं एनोडिक. एनोडिक कंपार्टमेंटचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं वाढलं कारण anions इकडे मूव्ह झाले कारण कॅटायन्स तर मूव्ह झालेच नाही ना पहिल्या केसमध्ये. तर त्याचं कितीनी वाढलं 2नी वाढलं आणि देअरफॉर 2 कॅटायन्स आर डिस्चार्ज ॲट कॅथोड आणि 2 कॅटायन्स आर डिस्चार्ज ॲट एनोड. ठीक आहे. एनोडिक कंपार्टमेंटमध्ये 2 डिस्चार्ज झाले कॅटायन्स ॲनायन्स आणि कॅटायन्स 2 कॅटायन्स दे वर डिस्चार्ज ॲट कॅथोड. केस 2 मध्ये आपण सेम घेतली होती स्पीड याची. तर 4 झाले होते अपोजिट चार्ज आहे ना 4 एक्झिट झाले होते. 4 कॅटायन्स वेअर डिस्चार्ज ॲट कॅथोडिक कंपार्टमेंट अँड 4 anions वेअर डिस्चार्ज ॲट एनोडिक कंपार्टमेंट. ही दुसरी केस झाली. तिसऱ्या केसमध्ये काय कन्सिडर केलं होतं आपण की कॅटायनची स्पीड डबल केली होती ॲनायनच्या स्पीडपेक्षा. त्यामुळे त्या केसमध्ये काय झालं होतं एक्सेस anion 3 इन एनोड कंपार्टमेंट. एनोड 3 एक्सेस anion एनोड कंपार्टमेंटमध्ये डिस्चार्ज झाले होते आणि 3 एक्सेस कॅटायन कॅथोडिक कंपार्टमेंटमध्ये डिस्चार्ज झाले होते. ठीक आहे. सगळ्याच केसमध्ये सेंट्रल कंपार्टमेंटचं कॉन्सन्ट्रेशन हे काय होतं सारखं होतं. आता याच्यावरून काय करता येईल आपल्याला याच्यावर आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल किंवा या हे रिझल्ट सांगता येईल की फॉल इन कॉन्सन्ट्रेशन अराउंड एनोड. फॉल इन कॉन्सन्ट्रेशन अराउंड एनोड. एनोडचं कॉन्सन्ट्रेशन जे काही कमी होईल
जे काही कॉन्सन्ट्रेशन ॲनोड मधलं कमी होईल ते कशाला डिपेंड राहील, कशावर डिपेंड आहे, स्पीड ऑफ कॅटायन है ना. ॲनोडिक कंपार्टमेंटचं जे कॉन्सन्ट्रेशन कमी होईल इट विल डिपेंड ऑन द स्पीड ऑफ कॅटायन. कॅटायन जितके, कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आयन जितके इकडे जाईल, जितके इकडे जाईल त्याची स्पीड जितकी इकडे जाईल, जितक्या स्पीडने ते इकडे जातील तेवढं याचं ॲनोडिक कंपार्टमेंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. okay? कारण हे पॉझिटिव्हली चार्ज कंपार्टमेंट आहे म्हणून पॉझिटिव्ह आयन्स याच्यापासून जितके इकडे मूव्ह होतील तेवढं त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. तसंच याचं कॉन्सन्ट्रेशन, कॅथोडिक कंपार्टमेंटचं कॉन्सन्ट्रेशन, कॅथोडचं कॉन्सन्ट्रेशन इट विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्पीड ऑफ ॲनायन है ना. ॲनायन जितके इकडे जातील तेवढे याचं कॉन्सन्ट्रेशन त्यावेळी कमी होईल. देअरफॉर वी कॅन राईट इट ॲज फॉल इन कॉन्सन्ट्रेशन अराउंड ॲनोड. ॲनोडच्या मधलं, ॲनोड कंपार्टमेंट मधलं कॉन्सन्ट्रेशन कमी होते ॲज द स्पीड ऑफ कॅटायन इन्क्रीजेस. जेवढ्या स्पीडनी कॅटायन तिकडे जातील तेवढं त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त फॉल होईल. म्हणजेच फॉल इन कॉन्सन्ट्रेशन अराउंड ॲनोड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्पीड ऑफ कॅटायन. बरोबर आहे. आणि फॉल इन कॉन्सन्ट्रेशन अराउंड कॅथोड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्पीड ऑफ ॲनायन. वेळ संपलेला आहे. कमी झाला आज. ठीक आहे. आता 1 मिनिटच्या पण कमी वेळ राहिलेला आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हे कंप्लीट करून टाकू. ओके. एक आपण आता हे पहिली कंडिशन घेतली होती, इलेक्ट्रोड्स आर नॉन अटॅकेबल, प्लॅटिनम इलेक्ट्रोड यूज केले होते. आता नंतर हॅलो हॅलो सेकंड कंडिशन राहील इलेक्ट्रोड्स आर अटॅकेबल, म्हणजे त्याचं सिल्वर इलेक्ट्रोड कसं, हे समजलं का आताच थोडं